त्यातून सोडणारं कर्ममळाच्या बंधनातून जीवाला लागलेला दुसरा बंधन आहे ते म्हणजे अज्ञान. जीवाला लागलेलं अजून एक बंधन आहे ते म्हणजे अविद्या. अविद्या, अज्ञान, कर्ममळ, जन्ममरणाचा फेरा, ह्या सगळ्याचं जे तुम्हाला बंधन आहे त्या बंधनातून सोडविणारा एकच आहे मुंचक. मुंचक याचा अर्थ सोडविणारा. इकडे त्याला शब्द आहे टू रिलीफ, मोकळं करणे, सोडविणे. तुम्हाला सोडविणार जर कोण असेल तर एके परमेश्वरी विन, एका परमेश्वराच्या शिवाय दुसरं कुणी नाही. हा सत्य ज्ञानाचा बोध आमच्या भगवान श्रीचक्र स्वामींनी परमेश्वर अवतारांनी प्रत्यक्ष श्री माई मट्टांना निमित्त करून डोमेग्रामला शके 1195 केला. आता शके 1140 संपेल 4 दिवसांनी. 1940 आणि 1941 सुरू होईल. आता आहे 940 चालू, 1940. स्वामीने जो बोध केला तो 1000 कधीमध्ये 1140 96मध्ये, 750 वर्षापूर्वी. आणि तेव्हा सांगितलं माई भट्टांना अशा प्रकारचं ज्ञान आहे. माई भट्टांची जिज्ञासा वाढत गेली आणि जिज्ञासा वाढत गेल्यानंतर आत्तापर्यंत परमेश्वराच्या पुढे नतमस्तक न होणारे माई भट्ट सर्वस्व अर्थाने बदलले. त्यांनी विचार केला की मला जन्ममरणाचा माझा जर फेरा चुकवायचा असेल तर याच जन्मी मला परमेश्वराची सेवा घडू शकेल. मग ते परमेश्वर अवतार कोण त्यांचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि परिचय करून घेता घेता ती झालेली जी चर्चा आहे, ज्ञानचर्चा, फार महत्त्वाची आहे. माई भट्टांनी विचारलं, स्वामी भक्ती सांगता तुम्ही तर कुणाची करायची? म्हणे श्रीकृष्ण चक्रवर्तींची. द्वापरी जैसे श्रीकृष्ण चक्रवर्ती. माई भट्ट हुशार बघा, बुद्धिमान माणसं माघार घेत नसतात. काय म्हणतात? हो स्वामी आपण सांगता सेवा करा श्रीकृष्ण चक्रवर्तीची, पण ते आहेत कुठे? भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तीने आपलं अवतार कार्य संपविलं. द्वापरयुगाच्या अंती कौरव पांडवांचं महाभारत झालं. राजा परीक्षिती गादीवरती बसला, पांडव गेले हिमालयामध्ये. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य संपविलं. त्याला शब्द निजधाम गमन. स्वतःच्या मूळ स्थानाला परमेश्वराचं ते रूप गेलं. तिथे सगळं संपलं. 5300 वर्षापूर्वी. अर्थात कृष्णाचं चरित्र संपलं. भगवान कृष्णाने कार्य थांबवल्यानंतर कृष्णाची एकनिष्ठ पत्नी, तिला म्हणतात खरा प्रेमी आहे भक्त, रुक्मिणीने तात्काळ देहत्याग केला. उद्धवदेव उत्तरेकडे गेले. सगळं झालं. आता तुम्हाला राधा सांगायची राधा नव्हतीच, पण लोक मानतात. परंतु ती राधासुद्धा अक्रूर जेव्हा कृष्णाला नेण्यासाठी गोकुळात आला तेव्हा तिने त्या अक्रूराच्या रथाखाली आपला देह टाकला आणि म्हटलं की अक्रूरा माझ्या अंगावरून एक तर तू हा रथ ने, नाही तर कृष्णाला नेऊ नकोस. अक्रूराने आपला रथ सरळ तिच्या अंगावरून घातला. राधा तिथेच संपली. राधा शिल्लक नाही, रुक्मिणी शिल्लक नाही. भगवान श्रीकृष्णाने आपलं अवतार कार्य थांबविलं. भगवान श्रीकृष्णसुद्धा शिल्लक नाही. इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्णाचं देहसुद्धा राहिलं नाही. एखादा मनुष्य जर गेला, मेला, एखादा पक्षी जरी मेला तर त्याचं शरीर शिल्लक राहतं. निष्प्राण झालेलं ते कलेवर पडलेलं असतं. परंतु शास्त्रात वर्णन केलेलं आहे भगवान श्रीकृष्णाचं सगळं अलौकिक, सगळं जगावेगळं. आणि म्हणून भगवान कृष्णाने जेव्हा जगाचा निरोप घेतला, या जगाला सोडलं, त्यावेळी भगवान कृष्णाने आपलं देहसुद्धा शिल्लक ठेवलं नाही. त्याला शब्द आहे कर्पूर कज्जिलिका वत देहत्याग केला. कर्पूर कज्जिलिका वत देहत्याग. एक एक शब्द लक्षात घ्या. कर्पूर याचा अर्थ कापूर, कज्जिलिका म्हणजे त्याची काजळी, वत म्हणजे प्रमाणे, आणि देहत्याग केला म्हणजे देह सोडलं. कशा प्रकारचं? कापूर लावून पहा. आपण देवापुढे कापूर लावतो. निरांजन जर लावली, ज्योत लावली, ज्योत जेव्हा विजते तेव्हा तेल संपलेलं असतं, तूप संपलेलं असतं, पण कापूस मात्र शिल्लक असतो. पण कापूर जर लावला तर कापूर लावल्यानंतर मात्र कापूर जेव्हा विजतो तेव्हा कापुराचं काही अस्तित्व शिल्लक राहत नाही. राहतं का? नसेल तर देवाला परत कापूर लावून पहा आणि मला कापूर आणून दाखवा की हा कापूर शिल्लक राहिल्याचं काय करायचं. कापूर शिल्लक राहत नाही. तसं भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जेव्हा जगातलं आपलं अवतार कार्य थांबविलं तेव्हा कर्पूर कज्जिलिका वत देहत्याग केला. म्हणजे आपलं संपूर्णपणे देह सोडलं आणि देहसुद्धा संपवून टाकलं. शिल्लकच ठेवलं नाही, दिसणार नाही असं केलं. मग आता लक्षात घ्या, ही घटना घडलेली आहे 5500 वर्षापूर्वी. श्रीकृष्णाचं चरित्र तिथे संपलं. रुक्मिणी तिथे संपली. राधा तिथे संपली. कोणत्या माणसाला परत या जगात यायचं असेल तर त्याला मातापिता लागतात. रुक्मिणीला जर या जगात यायचं असेल तर रुक्मिणीची मातापिता पाहिजे. राधा जर दाखवायची असेल तर राधेची मातापिता दाखवावं लागते. परमेश्वराला सुद्धा मातापिता असतात.
भगवान कृष्णा सुद्धा माता पिता आहे, वसुदेव देवकी आहे की नाही. श्री दत्ताय प्रभू जगतवंद्यम श्री दत्ताय प्रभू जगताचे गुरु, त्यांना सुद्धा माता पिता आहे. अत्रिऋषी माता अनसूया ही माता, अत्रिऋषी पिता अनसूया ही माता. प्रत्येक परमेश्वर अवताराला माता पिता आहेत. मग कृष्णाला जर या जगात परत यायचं असतं तर कृष्णाचे सुद्धा आपल्याला माता पिता दाखवावे लागतील. त्यामुळे सत्य ज्ञानाचा शोध घेत असताना आपल्याला याचा हा विचार करावा लागेल, कृष्णाचं चरित्र हे 5,500 वर्षापूर्वीच समाप्त झालं. आता परत कृष्ण नाही, परत राधा नाही, परत रुक्मिणी नाही आणि परत कोणत्या कथाही नाही, याची जाणीव ठेवा. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने ज्याने माईम भट्टाने प्रश्न केला की ते श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांचं कार्य तर तेव्हा 5,500 वर्षापूर्वी संपलं, आता काय आहे, आम्ही भक्ती कुणाची करायची. तेव्हा स्वामी म्हणतात, जैसे सिंहाद्री श्री दत्तात्रेय प्रभू. अरे आहे परमेश्वराचा अवतार, तुला भक्ती करायची असेल आणि कोणता, सह्याद्री पर्वतावरती लीळा क्रीडा करणारे ते श्री दत्तात्रेय प्रभू हे आमचं आराध्य दैवत आहे. करा त्यांची भक्ती, ते तुम्हाला मुक्ती देतील. त्यांनी मुक्ती दिली आलर्क राजाला, त्यांनी मुक्ती दिली त्या मदलसेला, उपदेश केला यादवाला, यदुराजाला. माईम भट्ट लगेच म्हणतात, आपण सांगता ते खरं आहे, परंतु दत्तात्रेय प्रभू हे अदृश्य रूपाने कार्य करतात. मग ते जर अदृश्य रूप आहे तर आम्हाला ते कसं दिसेल, आम्ही त्याला ओळखायचं कसं, आम्ही भक्ती कुणाची करायची. बघा एक एक शंका व्यक्त करतात. आणि जी माणसं संशयातील असतात, शंकास्पद असतात, त्याला गीतेत सांगितलेलं आहे, संशयात्मा विनश्यती. आपण जास्त शंका व्यक्त करायचे नसतात. परमेश्वर त्याच्यानंतर गुरु जे सांगतात ते ज्ञान आपण नम्रतापूर्वक श्रद्धापूर्वक ऐकायचं असतं. श्रद्धावान लभते ज्ञान. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि जर श्रद्धा नसेल तर संशयात्मा विनश्यती. संशय माणसाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी तिसरा परमेश्वर अवताराची ओळख करून दिली. द्वारावती श्री चांगदेवराव. लगेच पंडित माईम भट्ट म्हणतात, आपण सांगता ते खरं, पण तुम्हाला तर माहीत आहे श्री चांगदेवरावाने कामाख्याच्या निमित्ताने देहत्याग केला. कामाख्या नावाची हठयोगिनी श्री चक्रपाणी महाराज परमेश्वर अवतार द्वारकेला सप्तपाताळ गुंफात राहत होते. दिसण्याला अतिशय सुंदर, इतके सुंदर, सगळं जगत त्यांना म्हणायचं, लोक त्यांना म्हणायचे चांगदेव राऊळ. चांग म्हणजे चांगला, सुंदर, अतिशय देखणा असा तो देव. राऊळ म्हणजे मालक, स्वामी, अखिल विश्वाचा, सर्व चराचराचा आणि ज्ञानाचा. ते श्री चांगदेव राऊळ. एक कामाख्या नावाची घाटयोगिनी आली, त्यांचं सुंदर देह बघितलं आणि तिची प्रसिद्धी होती, छंद होता. जे जे ब्रह्मचर्याचे पुतळे असतील, जे जे धीराचे महापुरुष असतील, त्यांच्याजवळ जायचं, त्यांना आपलं सौंदर्याने मोहित करायचं आणि स्पर्श करून त्यांचं ब्रह्मचर्यत्व नष्ट करायचं, आपल्या जाळ्यात ओढायचं. स्त्रीला मिळालेले फार मोठं एक वेगळ्या प्रकारचं अस्त्र आहे. या अस्त्राने भले भल्यांचा संपवलेला आहे. विश्वामित्र, जगातला सर्वश्रेष्ठ असा तप करणारा, मेनका त्याच्याकडे पाठवली इंद्राने. मेनकेच्या सहवासात मेनकेला पाहून विश्वामित्र परघडले आणि मेनकेशी संपर्क केला. त्यातून शकुंतलेचा जन्म झाला. या शकुंतलेचा उदरी शंतनूचा जन्म झालेला आहे. पुढची सगळी कथा फार मोठी आहे. महाभारत त्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे स्त्रियांनी भल्या भल्या लोकांना संपविलेलं आहे आणि उद्धारलेलं सुद्धा आहे, सांभाळलेलं आहे. आई जर नसती कुणाचाही जन्म होऊ शकला नसता. स्त्रीची 2 रूपं आहेत. स्त्री हे मातृत्वाचं प्रतीक आहे, स्त्री हे प्रेमाचं प्रतीक आहे, स्त्री हे सगळ्या प्रकारच्या आदराचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. पण कामाख्यासारख्या काही वेगळ्या. तिने त्यांना आग्रह केला, आपण माझ्याशी संपर्क करा. चांगदेवरावांनी म्हटले नाही. ती 7 दिवस तिथे उभी राहिली. तेव्हा चांगदेवरावांचं वय किती होतं माहीत आहे? 99 वर्षाचं. या 99 वर्षाच्या म्हाताऱ्याचा सुद्धा तिला मोह निर्माण झाला शरीर संपर्क ठेवण्याचा. त्याने नकार दिला. शेवटी विचार केला ही ऐकत नाही, आपण आता माघार घेतली पाहिजे. आणि मग त्यांनी तिथे आपला देह त्याग केला. सर उशीर होतं पण थोडंसं लांबवलं चालेल सर? आपल्या माहितीसाठी सांगतो, इतर ठिकाणी सांगून झालेलं आहे. 4 प्रकारचे हट्ट प्रसिद्ध आहे. 4 प्रकारचे. पहिला हट्ट आहे स्त्री हट्ट. दुसरा हट्ट आहे राजहट्ट.
तिसरा हट्ट आहे बाल हट्ट, आणि चौथा हट्ट आहे योग हट्ट. हट्ट म्हणजे हट्ट धरणे. आता स्त्री हट्टापासून सुरुवात करतो. भगिनींनो, स्त्री जो हट्ट धरते तो पुरुषाला पूर्ण करावाच लागतो. मला माझ्या भावाच्या लग्नामध्ये 5 तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजेच. नसेल देत, तुम्हाला शक्य होत नसेल, मी विहिरी पाहून ठेवलेल्या आहेत. त्या स्त्री हट्टापुढे तात्काळ माघार घ्यावी लागते. नेपुले जरी असला तरी त्याला मागे यावं लागतं, थांबावं लागतं. बाई ठीक आहे, तू म्हणते 5चं काय, मी 6चं करून देतो, पण विहिरीजवळ करू नकोस, भावाचं लग्न आलेलं आहे. स्त्री हट्ट, त्याला पर्याय नाही. बाल हट्ट, मुलाने जर हट्ट धरला तर तो पूर्ण करावाच लागतो, तो टाळता येत नाही. नाहीतर ते कपडे फाडेल, काय करेल, तुमचे कपडे उडेल, तुमच्या थोबाडात मारेल, 4 लोकांमध्ये बच्चा, त्याला काही समजतच नाही. बाल हट्ट पूर्ण करावा लागतो. राजहट्ट, राजाचं एकदा जर आलं काही सांगणं, पूर्ण करावं लागतं. दुष्काळ आहे, विहिरींना पाणी नाही, काही नाही, परंतु जर नोटीस आली सरकारकडची वसुलीची, जप्तीची, रक्कम भरावीच लागते. नाही भरली तर तुरुंगात जाऊन बसावं लागतं. राजहट्टापुढे काही चालत नाही, कुणी तुमचं ऐकून घेत नाही. राजहट्टाचं सगळं चाललं आहे. आणि आता जर राजहट्टासाठी सर आता महाभारत सुरू होतं आहे, सुरू झालेलं आहे, बरोबर आहे की नाही? ते आपलं क्षेत्र नाही. हा राजहट्टाचा परिणाम. आणि शेवटचा योग हट्ट, योगी जनांचा हट्ट. योग्यांनी जर मागणी केली तर ती पूर्ण करावीच लागते, कारण ते सर्वश्रेष्ठ आहे, ते मोठे आहे. योग्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडावा आणि आपण त्याला नकार द्यावा, आमच्या भारतीय संस्कृतीला हे माहीत नाही. योग्यांचे हट्ट पूर्ण केले जातात. वारिक बाबा जर म्हटले गावात ज्ञानप्रबोधन सप्ताह चालू आहे, मला काही करा, 1000 रुपये देणगी दिलीच पाहिजे, बाबांचा शब्द कोणी खाली पडू देणार नाही, पाळला जाईल. हा योग हट्ट आहे. संन्यासाचा, साधू संतांचा हट्ट पूर्ण करणारी भारतीय संस्कृती आहे. असे 4 हट्ट. आता त्यातला हा हट्ट स्त्री हट्ट होता, आपण पाहतोय कामात खेचत. त्या हट्टापुढे यांना सुद्धा बळी पडावं लागलं. त्यांनी काय केलं, पण तिला वश नाही झाले. तिला त्या देहाचा मोह निर्माण झाला होता, त्या देहाचा त्यांनी त्याग केला. त्या देहामध्ये असलेली जी परमेश्वरी शक्ती होती, त्या परमेश्वरी शक्तीला आकर्षून घेतलं आणि देह तिथेच पडला. पुढे तुम्हाला माहीत आहे, तो दिवस होता भाद्रपद शुद्ध द्वितीया, शके 1142. त्या क्षणाला दुपारी 12 वाजेला परमेश्वराची ती शक्ती निघाली आणि गुजरातेत आली भडवच नगरीला. नर्मदा नदीकाठी हरिपालदेव नावाच्या राजकुमाराचं देह आणलेलं होतं. विशालदेव नावाच्या राजाचा पुत्र, तो प्रधानाचा पुत्र. त्याच्या देहामध्ये श्री चांगदेव राऊळ नावाच्या परमेश्वर अवताराच्या शक्तीने प्रवेश केला. शरीर सोडलं पण शक्ती नष्ट झाली नाही. परमेश्वराची शक्ती जी अशी आहे ती कधी नष्ट न होणारी आहे. तिला म्हटलेलं आपण अनादी, तिला अंत नाही, तिला प्रारंभ नाही, ती सदैव टिकणारी आहे. आणि अशा स्थितीमध्ये मग ते म्हणतात चांगदेव राऊळ संपलेत, आता कोण आहे? मग म्हणतात गोविंद प्रभू महाराज. तेव्हा सांगितलं अरे गोविंद प्रभू महाराज आहेत, पण ते माईपट्टे म्हणतात ते तर फार वेगळे आहेत, वेडीपिशी बुडतं, लहान मुलासारखे स्वच्छंदी वागणारे आम्हाला पूजा करू देतील का? आणि आमचं पूजन जर होऊ शकणार नसेल तर कसं करायचं? शेवटी स्वामी त्याची बुद्धी आणतात, त्याच्या समोर आपल्या छातीला हात लावतात सर्व लोकांच्या समोर आणि मग सांगतात जैसे हे. आता परमेश्वर होता तुला पाहिजे ना, मी तुझ्या समोर बसलेला आहे, या परमेश्वराची तू भक्ती कर आणि मुक्त हो. एतपासून सत्य ज्ञानाचा प्रकाश त्याच्या हृदय पडणार. ते सत्यज्ञान कशातलं आहे? गीतेतलं आहे. गीतेतसुद्धा हे सांगितलेलं आहे. गीतेतला 15 अध्याय तुम्ही वाचा, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योगोनाम. पुरुषोत्तम योगोनाम हे जे म्हटलेले आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे सृष्टीचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रपंचाचं वर्णन आहे, जीवात्माचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराचं वर्णन आहे. अशा प्रकारचं बंधू आणि बहिणींनो आपल्याला वेद सत्य ज्ञानाचा घ्यायचा आणि तो सत्य ज्ञानाचा वेध घेत असताना लक्षात येईल हे सगळं शास्त्र जे आहे ते शास्त्र भगवान श्री चक्रस्वामींनी खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश 12व्या शतकामध्ये ज्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, ज्यांना काही समजत नव्हतं, अशा अज्ञानी लोकांनासुद्धा त्यांच्याच भाषेमध्ये सांगितलं. सूत्रपाठ उलगडून पहा, त्यात 10 ते 50 वचनं आहेत. लीळाचित्रचं कोणतंही पान घ्या, त्याची भाषा मराठी भाषा आहे, वेगळी भाषा नाही. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना समजेल असं सांगितलं. आणि सर्वात श्रेष्ठ असा परमेश्वर आहे.
तोच तुमचा उद्धार करताय. त्याची सेवा, त्याची भक्ती, पण ती कशी? अनन्य भावाने, एक चित्ताने. तूच उद्धरिता, तूच रक्षण करता, तूच माझा, तूच व्हावा, तूच दिसावा आणि तूच भेटावा. याला म्हणतात अनन्यता. हा असा अनन्यतेने जो त्या परमेश्वराची सेवा करेल त्याला निश्चितपणे पुढचा जन्मवर्णाचा फेरा चुकलेला असेल, पण तो परमेश्वराच्या नित्य आनंदाला गेलेला असेल. अशा प्रकारचं शास्त्र भगवान श्रीचक्र स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यालाच म्हणायचं सत्य ज्ञानाचा शोध. बंधूंनी भगिनींनो, माझ्या पद्धतीने तुमच्यापुढे हे विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. मला हे विचार सांगण्याला इथे जी संधी दिली त्याबद्दल पुनश्च एक वार सर्व संयोजकांना धन्यवाद देतो. आपणही शांतपणे माझे विचार ऐकून घेतले याबद्दल तुमचे आभार मानतो आणि विचारांना विराम देतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, दंडवत प्रणाम. दुसऱ्या पुष्पाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर सर यांनी वेद सत्य ज्ञानाचा ज्ञान आपण घेतलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पण ते असं की जे सत्य असावं. तर आपण पाहिलं बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा आहे. एखाद्या जगाला शेंदूर लावा, तेल लावा आणि त्याचा देव निर्माण करावा. ही जी 12व्या शतकातली अंधश्रद्धा होती ती दूर करण्याचं काम चक्रधर स्वामीनं 12व्या शतकामध्ये केलं. आणि म्हणूनच हा जो पंथ आहे हा सत्यावर आणि ज्ञानावर आधारित असा हा पंथ आहे. अंजनगावकर सरांनी उत्कृष्टरित्या या विषयावर प्रकाश टाकला. आजच्या या चौथ्या पुष्पाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मनोहररावजी अडसोळ सर काटोल यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या अध्यक्षीय मनोगताला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर मनोहरराव अडसोळ सर. श्री कृष्णा यदुवंश दीपकवरा विज्ञान लीळा करा. श्री दत्ता ऋषिवंश त्रिकुमरा श्री चक्रपाणी परा. श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेपती उद्धरा. श्री दंडवत दंडवत दंडवत. आज या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेने आणि मला परमप्रिय असलेले, आदरणीय असलेले या कार्यक्रमाचे आयोजक वैरागी बाबा यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं आणि माझ्या अध्यक्षतेखाली बाळकृष्ण अंजनगावकर सरांसारख्या एका विद्वान व्यक्तीचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित व्हावं ही माझ्या जीवनातली एक मोठी संधी समजतो आणि त्या परमेश्वराचे पुनश्च मी आभार मानतो. या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला बसलेले माझे वासनिक बंधू भिक्षुक आणि या ठिकाणी बसलेल्या माझ्या माता भगिनी, वेळ बराच झालेला आहे. मी माझ्या कवितांनी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. माझ्या कवितेचे काही अंश पहिल्यांदा सादर करतो आणि त्या अनुषंगानेच त्यानंतर मी जे बोलायचं आहे ते बोलतो. काय सोबत आणलं आपण, प्रत्येक शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या मनामध्ये तो रुजवा, त्याचं चिंतन मनन करा. काय सोबत आणलं आपण, सोबत काय न्यायचं आहे, सारं राहील तिथल्या तेथे रिकाम्या हाताने जायचं आहे. काय सोबत आणलं आपण, सोबत काय न्यायचं आहे, सारं राहील तिथल्या तेथे रिकाम्या हाताने जायचं आहे. सारी सूत्र हातात त्याच्या, सारी सूत्र हातात त्याच्या, जीवन माणसाची कटपुतली परी. हसवतो, खेळवतो, रडवतो तोच, सारी त्याचीच जादूगिरी. येताना फोडलाटा हो, येताना फोडलाटा हो, जाताना केली वाचा. जीवन झाले गडबड घाई, जगूनही वाटे जगलोच नाही. आशा आकांक्षा आसक्ती मोठी, भेडसावी ते आयुष्याची अल्पता. घडू नये ते घडते हातून, सरना संगे जळते व्यथा. काय सोबत आणलं आपण, सोबत काय न्यायचं आहे, सारं राहील तिथल्या तेथे रिकाम्या हाताने जायचं आहे. आपण येताना सोबत काही घेऊन येत नाही. या ठिकाणी जेवढा आपला जीवनक्रम आहे त्या जीवनक्रमामध्ये जे काही सत्कर्म आपल्या हातून घडते त्याच्याप्रमाणे
आपलं संचितामध्ये जे काही सत्कर्म जमा होतील त्याच्याप्रमाणे आपलं प्रारब्ध बनत असतं. एकदा आमच्या महदाईचा विचारतात स्वामींना की स्वामी त्या पुराण ऐकून आल्या की स्वामींना प्रश्न विचारायचा. त्यांच्या मनामध्ये जो संदेह असायचा, जो संभ्रम असायचा, त्याचं निरसन त्या स्वामींकडून करून घ्यायच्या. असंच एकदा त्या पुराण ऐकून आल्यानंतर स्वामींना विचारतात की जीजी, आज मी पुराणामध्ये असं ऐकलं, भगवान श्रीकृष्ण, द्वापारीचे भगवान श्रीकृष्ण हे अष्टविध ब्रह्मचारी होते. 8 प्रकारचं ब्रह्मचर्य त्यांच्या ठाई होतं, त्यांच्या ठिकाणी होतं. आणि लोक सगळे म्हणतात की 16 सहस्त्र भोगोनी येणारे श्रीकृष्ण ब्रह्मचारी ते आमच्याबरोबर संसार करतात. एवढा सगळा त्यांचा संसार आहे, परिवार आहे. 16,108 स्त्रियांचा त्यांचा परिवार आहे. आणि ते ब्रह्मचारी कसे? मी आता थोडंसं वेद सत्यज्ञानाचा, आता सरांचं जे भाषण ऐकलं त्या दृष्टिकोनातून मी तिकडे जातो आहे. आणि तिने विचारल्यानंतर स्वामी सांगतात की जे तू ऐकलं पुराणामध्ये ते खरं आहे, सत्य आहे, साच आहे. आणि तिला सांगतात की खरोखर भगवान श्रीकृष्ण हे अष्टविध ब्रह्मचारी होते. असाच संदेह जो महदाईशेने स्वामींना विचारला, अशाच प्रकारचा संदेह रुक्मिणीला झाला होता. पण रुक्मिणीला विचारायची हिंमत होत नव्हती. भगवान श्रीकृष्णांना विचारायचं कसं की तुम्ही अष्टविध ब्रह्मचारी कसे? तुम्ही तर संसारी आहात, आमच्या सोबत तुम्ही संसारामध्ये जो काही व्यवहार करायचा तो सगळा करता, आणि तुम्ही ब्रह्मचारी कसे? तिची हिंमत होईना. आणि म्हणून बायांचा एक गुणधर्म आहे, कोणती गोष्ट जर त्यांना विचारायची असेल तर त्या एऱ्या फेऱ्याने इकडून तिकडून आडपडत्यानं विचारण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून रुक्मिणी म्हणते की दुर्वास ऋषी हे निराहारी आहेत आणि त्यांना 60 खंड्याचं अन्नही लागते खायला. हे कसं? भगवान श्रीकृष्ण समजले हिला काय विचारायचं आहे, नेमकं काय विचारायचं आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि त्यावेळेला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. आणि काही दिवस गेल्यानंतर 15-1 दिवसाचा अवधी गेला आणि त्याच्यानंतर दुर्वास ऋषी समुद्राच्या काठावरती त्यांच्या 88,000 ऋषींसह त्या ठिकाणी आले. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतात रुक्मिणीला की आता तू या दुर्वास ऋषीसाठी सगळा स्वयंपाक सिद्ध कर, स्वयंपाक निवडव. आणि त्याप्रमाणे रुक्मिणीला आज्ञा दिल्यावरून, भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यावरून ती 88,000 लोकांसाठीचा स्वयंपाक दुर्वासासहित सगळा तयार करून ठेवते. आणि दाशांच्या डोक्यावर काही अन्न रथामध्ये अशा रीतीची सगळी व्यवस्था करून ती घरून निघते, राजवाड्यातून निघते. आणि समोर गेल्यानंतर पाहते तर गोमती नदी जी आहे त्या गोमती नदीला पूर आलेला असतो, मोठा पूर आलेला असतो. आता प्रश्न असा उभा राहतो की या नदीमधून जायचं कसं? हे सगळं अन्न घेऊन जायचं कसं? त्या दुर्वासाला जेवू घालायचं कसं? भोजन द्यायचं कसं? हा सगळा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ती भगवान श्रीकृष्णाला विचारते की आता मी जाऊ कशी? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिला सांगतात, हे बघ, तू असं म्हण की दुर्वास ऋषी जर खरोखर निराहारी असतील, ते जर अन्न खात नसतील, तर हे गोमती माते मला जायला रस्ता दे. एवढी सगळी विनंती केल्यानंतर गोमती माता दुभंगते. पाणी 2 भागात होतं आणि त्याच्यामधून रस्ता तयार होतो. आणि रुक्मिणी ते सगळं अन्न घेऊन त्या दुर्वास ऋषीपर्यंत पोचते. तिथे गेल्यानंतर त्या दुर्वास ऋषीचं ती पूजन करते, षोडशोपचारे पूजा करते, त्यांना भोजन देते, विडा देते, त्यांचे आशीर्वाद घेते. आणि तिकडून परत असताना पुन्हा प्रश्न उभा राहतो की पुढे तर पूर आहेच, आता येताना जरी रस्ता झाला तरी जाताना अडचण निर्माण होणारच आहे. तर त्यावेळेला मग ती विचारते दुर्वास ऋषींना की आता मी जाऊ कशी? तर ते म्हणतात की तू आली कशी? तर रुक्मिणी सांगते की तिकडून येताना मी असं म्हटलं, भगवान श्रीकृष्णांनी मला असं सांगितलं की दुर्वास ऋषी जर निराहारी असतील, अन्न खात नसतील,
तर हे गोमती देवी मला रस्ता दे. दुर्वास ऋषी सांगतात, आता तू गोमतीच्या काठी गेल्यानंतर एक म्हण की भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती जर अष्टविध ब्रह्मचारी असतील, 8 प्रकारचं ब्रह्मचर्य जर त्यांच्या ठाई असेल, तर हे गोमती माते मला रस्ता दे. आणि त्याप्रमाणे ती त्या गोमतीच्या काठावर येते आणि त्या गोमती देवीला विनंती करते, त्या गोमती मातेला विनंती करते, त्या नदीला विनंती करते की भगवान श्रीकृष्ण जर अष्टविध ब्रह्मचारी असतील तर हे गोमती माते मला सुखरूप घरी पोहोचण्यासाठी रस्ता दिला. आणि आश्चर्य घडतं, भगवान श्रीकृष्णाचं जे प्रभाव आहे, तो प्रभाव आहे, त्या प्रभावामुळे ती गोमती माता रुक्मिणीला जायसाठी रस्ता देते आणि रुक्मिणी घरी सुखरूप परत येते. ही झाली गोष्ट अशी. आणि त्यानंतर मग मदायुषा विचारतात, ब्रह्मचारी आहे हे ठीक आहे, पण 8 प्रकारचं ब्रह्मचर्य ते कसं? तर आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये तुमची नाक आहे. त्या नाकाचं कर्तव्य काय आहे? नाकाने आपण श्वास घेतो, नाकाने सुगंध घेतो, कुठल्या फुलांचा सुगंधाचा आपण आस्वाद घेतो, तो सुगंध अनुभवतो. त्याच्यानंतर आपली जीभ जी आहे त्याला रसना असं म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या पक्वान्नाचा स्वाद जर घ्यायचा असेल, कुठल्याही प्रकारची चव जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ती आपण जिभेने घेतो. नाक, रसना, त्याच्यानंतर चक्षु आहे. चक्षु म्हणजे डोळे. डोळ्यांनी पाहतो आपण. आणि डोळे सर्वात विकारी जर तुमचा अवयव कोणता असेल तर तो डोळे आहे. म्हणून त्या डोळ्याने चांगलंच पाहिलं पाहिजे, अशा रीतीचा एक मानवी दंडक आहे. त्याच्यानंतर क्षोत्र म्हणजे कानाने आपण ऐकतो. पण आजकाल आपण काय केलं आहे की त्या कानाची कचरापेटी केली. कोणं केलेली निंदा त्या कानात आपण टाकतो, कोणाची निंदा नालस्ती झालेली आपण त्या कानामध्ये टाकतो, कुणाचं गुणधुणं केलेलं आपण त्या कानामध्ये टाकतो, कुणाची चहाळी चुगली काय केलेली ते आपण त्या कानामध्ये टाकतो. आणि हे सगळं करत असताना आणि नंतर मग महत्त्वाचं आणखीन एक सांगितलं की तुमची जी त्वचा आहे जिच्यामुळं स्पर्श ज्ञान होते, असे हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ते 5 ज्ञानेंद्रिय आणि 3 कर्मेंद्रिय आहेत. ती 3 कर्मेंद्रिय म्हणजे कोणती? पाणी म्हणजे हात, मुख म्हणजे तोंड आणि उपस्थ म्हणजे मैथुनासाठी जो अवयव वापरण्यात येतो त्याला उपस्थ असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5 आणि 3 8 अशा 8 प्रकारचं ब्रह्मचर्य भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी होतं. आणि हे 8 प्रकारच्या इंद्रियांनी कसा भोग घ्यायचा याचा योग केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण जाणत होते. हा जो सत्य ज्ञानाचा शोध आहे तो भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा लावला आणि नंतर हे सगळं शास्त्र गीतेच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत आलं. हा जो सत्याचा शोध आहे, ही जी सीमारेषा आहे, ही जे गुपित आहे, ही जी गुह्यता आहे, हे जे सिक्रेट आहे, भोग घेतही होते आणि भोग घेतही नव्हते, याच्यामधलं जे काही एक अनुभूती आहे ती अनुभूती कळणं महत्त्वाचं आहे. आपण पूजेला बसतो, पूजा करत असताना आपलं चित्त पूजेत आहे की नाही ही आपण पाहायला पाहतो. आपण पूजा करतो की पूजेचा गाजावाजा करतो ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण पूजा करतो हे दुसऱ्याला कळलं तर आपली पूजा जास्त लेखी लागली असं मात्र आपण समजू नये. हातात गाठी आणि मनात गाठीच गाठी असतील तर तुमचं जे नामस्मरण आहे तेही लेखी लागत नाही. म्हणून स्वामींनी अस्थिपरीमध्ये विकार विकल्प शून्य व्हा असं म्हटलं. आणि एका बाजूला स्वामी सांगतात जीव केवळा विकारा वेगळा झालाची नाही, म्हणजे जीव विकारा वेगळा झालाची नाही. आणि एका बाजूला सांगतात की विकार विकल्प शून्य व्हा. विकार विकल्प शून्याचा अर्थ असा की तुमच्यातले जे विकार आहेत, जे काही विकल्प आहेत, विकार हा इंद्रियाचा आहे आणि विकल्प हा मनाचा आहे. आणि म्हणून तुमच्या इंद्रियामध्ये येणारा जो विकार आहे तो आणि विकल्प जो तुमच्या मनामध्ये येणार आहे तो, ह्या दोन्हीही गोष्टी तुम्ही तुमच्या नियंत्रणामध्ये ठेवल्या पाहिजे. तुम्ही गाडी चालवता, गाडीचं ॲक्सिलेटर तुमच्या हातामध्ये असते,
त्या गाडीचा वेग कमी करायचा की जास्त करायचा हे तुमच्या स्वाधीन असते. कर्म करण्याचं स्वातंत्र्य परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. त्या कर्म स्वातंत्र्याप्रमाणे जर तुम्ही कर्म कराल, ते सत्कर्म असेल तर ते तुमचं पुण्यकर्म होईल, दुष्कर्म जर असेल तर ते तुमचं पापकर्म होईल. आणि ही सगळी जी कर्म आहेत ती तुमच्या संचितामध्ये जमा होतात. आणि या कर्म सिद्धांतामध्ये, या कर्माच्या न्यायामध्ये, या कर्माच्या कायद्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती ही की इथे वजाबाकी नाही, सगळी बेरीजच बेरीज आहे. आपल्याला जर असं वाटत असेल की आपण 5 मन पुण्य केलं आणि 3 मन पाप केलं तर 5तून 3 वजा होतील असं केव्हाच होत नाही. तुम्हाला 5 मन अधिक 3 मन असं 8 मनाचं जे काही तुमचं कर्म आहे त्याचं सुख आणि दुःख हे दोन्ही तुम्हाला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून याला आपण प्रारब्ध लेख असं म्हणतो. तुमच्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते कदापिही चुकत नाही. आणि म्हणून हा जन्म जो आहे, जो परमेश्वराने आपल्याला दिला, आज जे आपण करू शकतो ते आपण होऊ शकतो. जे जे करण्याचा आपण प्रयत्न करू, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू, परमेश्वराला आठवण्याचा प्रयत्न करू, साधू संतांचा आदर करू आणि आणि परमेश्वरावर महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा ठेवू. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील त्याच्यासाठी हा जन्म आहे. आणि म्हणून याच्यातला क्षण महत्त्वाचा आहे आणि तो आपण व्यर्थ वाया गमावू नये. माणसाचं पाक असं होते, अखेरची लागेस तोवर घरघर, त्याला घरघर लागेपर्यंत त्याला देव नाही आठवत. अखेरची लागेस तोवर घरघर, माणसाला आठवत नाही परमेश्वर. जन्म जातो वाया, आठवत नाही परमेश्वर. सगळं पूर्ण आयुष्य त्याचं निघून जाते पण त्याला देवघर दिसत नाही, परमेश्वर दिसत नाही. आणि आयुष्य संपलं की मग तो संपतो. त्यानं जे काही चांगलं वाईट केलं असेल ते त्याच्या प्रार्थनात जमा होते, प्रारब्धात जमा होते. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. धृतराष्ट्र आंधळा होता आणि महाभारताचं युद्ध संपलं. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर हा धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णाला विचारतो की मी या जन्मामध्ये काही फारसं पाप केलेलं नाही, तरी पण माझे 100च्या 100 पुत्र मारले गेले. हे एवढं दुःख माझ्या नशिबी का आलं, माझ्या प्रारब्धामध्ये का आलं? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की हे बघ, मी तुला दिव्य दृष्टी देतो. त्या दिव्य दृष्टीने तू तुझे मागचे जन्म पाहशील, त्याच्या मागचा. आणि भगवान श्रीकृष्ण त्याला दिव्य दृष्टी देतात आणि त्याप्रमाणे धृतराष्ट्र आपले मागचे जन्म पाहायला लागतो. मागचा जन्म गेला, त्याच्या मागचा जन्म गेला, असे 50 जन्म निघून जातात. आणि त्या 50व्या जन्मी तो त्याचं जे एक जीवन असते त्या जन्मामध्ये तो पारधी असतो. आणि हा पारधी असल्यानंतर काय करतो की त्या जन्मामध्ये पारध्याचं काम काय आहे? शिकार करणे, जीव मारणे हे पारध्याचं काम आहे. आणि त्यानंतर मग तो काय करतो की तो पारधी शिकारीसाठी बाहेर पडतो. त्याला एक वृक्ष दिसतो, त्या वृक्षावर पक्षी असतात, पक्ष्यांची घरटी असतात, त्या घरट्यांमध्ये लहान लहान पिलं असतात. हा काय करतो की त्याच्या खाली जाळ करतो, त्या वृक्षाखाली जाळ करतो आणि तो वृक्ष पेट घेतो. पेट घेतल्यानंतर काय होते, ते झाड जळायला लागते. जे पक्षी असतात, छोटी छोटी पिलं असतात, ती आंधळी होतात, काही त्याच्यामध्ये गळून पडतात, काही जळून जातात. अशा रीतीचा विध्वंस त्याने त्या जन्मामध्ये केलेला असतो. आणि त्या याच्यामध्ये 100 पिलं त्या याच्यामध्ये अग्नीमध्ये भस्मसात झालेले असतात. आणि म्हणून या जन्मामध्ये ते त्याचं कर्म जे होतं त्या जन्मामध्ये केलेलं ते कर्म त्याला या जन्मात भरावं लागलं. कारण त्याला 100 पुत्र होण्याची जी एक संधी होती ती 50 वर्षानंतर प्राप्त झाली. आणि म्हणून ते कर्म त्याच्या संचितामध्ये जे जमा होतं ते कर्म 50व्या जन्मामध्ये त्याला भरून द्यावं लागलं. आणि म्हणून आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण आज जे करतो, जे चांगलं करतो ते सत्कर्म म्हणून आपल्या संचितामध्ये जमा होणार आहे. पुढच्या जन्मासाठी त्याचा प्रारब्ध होणार आहे. आणि म्हणून हा जन्म जर तुम्ही आपलं सार्थकी लावला, आणि तो लागतो कशामुळं, तर तो जन्म सार्थकी लागण्यासाठी आपला पंथ जो आहे, याचं जे तत्वज्ञान आहे, याच्या सत्य ज्ञानाचा जो वेध आहे,
तो वेद तुम्हाला लागणं महत्त्वाचं आहे. आणि तो वेद लागणं याच्यासाठीच जे आज व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. अंजनगावकरांसारख्या एका विद्वान, विनयशील आणि विचाराची दृढता असणाऱ्या माणसाच्या व्याख्यानाचा मी अध्यक्ष असणं हेच माझं मोठं अहोभाग्य आहे. आणि मी त्यांना नेहमीच म्हणतो की ते पंथामधलं, महानुभाव पंथामधलं एक मुक्त ज्ञानपीठ आहे. त्यांना साती ग्रंथामधलं काही विचारा, त्यांना लीळाचरित्रामधलं काही विचारा, त्यांना दृष्टांत पाठातलं काही विचारा, त्यांना सूत्रपाठातलं काही विचारा, त्यांना स्मृतिस्थळातलं काही विचारा, सगळी उत्तरं त्यांच्याजवळ तयार असतात. आणि त्या दृष्टीनं ते मला तरी वंदनीय आहेत. आणि त्यांचं हे जे भाषण या ठिकाणी झालं आणि आपणा सर्वांना त्यांनी जे काही उद्बोधन केलं आज या ठिकाणी, आपला जो जीव आहे याचं जे स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत. आमच्या माता भगिनी 3 योग सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. आमच्या माता भगिनी स्वयंपाक करतात. त्यांना माहिती आहे स्वयंपाक करणं हे आपलं कर्तव्य आहे. घरच्या लोकांना खाऊ घालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपलं कर्म स्वयंपाक करणे हे आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे. हा त्यांचा कर्मयोग झाला. पण ते कर्म करायचं कसं, ते भक्तिपूर्ण कसं होईल याच्यासाठीचे जे प्रयत्न आहेत. म्हणजे त्या स्वयंपाकामध्ये माझे पती जेवणार आहेत, माझी मुलं जेवणार आहेत, घरी आलेला आलागेला जेवणार आहे. आणि महत्त्वाचा म्हणजे त्या स्वयंपाकाचा उपार आपल्याला परमेश्वराला दाखवायचा आहे. आणि म्हणून आपण तांदूळ चांगले निवडले पाहिजे, डाळ चांगली निवडली पाहिजे, स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, भात चांगला मऊशार झाला पाहिजे, पोळ्या चांगल्या मऊ झाल्या पाहिजे. हे जे भक्तिपूर्ण रीतीनं स्वयंपाक ती बाई करते, ती गृहिणी करते, तो तिचा भक्तियोग झाला. आणि नंतर राहिला ज्ञानयोग. सरांनी सांगितलं की त्या बाईला प्रमाणही समजलं पाहिजे. तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, तेल किती टाकायचं, जिरं किती टाकायचं. कारण सरांनी स्वयंपाक करून पाहिला, त्यांना काही जमलं नाही. आणि हा जो ज्ञान आहे ते स्वयंपाक करण्याचं जे ज्ञान आहे तो तुमचा ज्ञानयोग आहे. हे झालं स्त्रियांसाठीचं, माता भगिनींसाठीचं. पुरुष मंडळीचं एक असं एक काम आहे. आपण बहुतेक शेतकरी आहोत. सकाळी आपण शेतकरी शेतात जातो, राबून त्या शेतीमध्ये पिकवतो. हा आपला भक्तियोग आहे, त्या शेतीवरचं आपलं प्रेम आहे. तर हे 3ही योग जे आहेत त्याचं आचरण जर आपल्या जीवनामध्ये आपण केलं आणि प्रत्येक गोष्ट गीतेच्या कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याप्रमाणे जर केली तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्यासाठी चांगली राहील. आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, माझ्या धर्मबंधूंनो, या ठिकाणी आणि तुमच्या ज्ञानाची सुरुवात केव्हा होते एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला. की एक महानुभाव भिक्षुक ज्यांनी 17, 18, 19 वर्षाचं वय असावं, बालदीक्षित होते. लहानपणीच त्यांची दीक्षा झालेली होती. ते बालदीक्षित महानुभाव एका घरी गेले भिक्षा मागायसाठी. घरातल्या सूनबाईंनी भिक्षा वाढायला आणली, भिक्षा झोळीत टाकली. आणि 2 वाजले होते, दुपारचे 2 वाजले होते. दुपारचे 2 म्हणजे काही कमी टाईम नाही, दुपारचे 2 म्हणजे भरपूर टाईम झाला भिक्षेचा. तर ती सूनबाई विचारते त्यांना, बाबा लवकर आलात? आतमध्ये सासरे बसलेले असतात. सासरे ऐकतात 2 वाजले. ही पोरगी त्यांना विचारते की बाबा लवकर आलात? नंतर मग भिक्षा दिल्यानंतर बाबा विचारतात, पुन्हा ती विचारते की बाबा उत्तर देतात की मला वेळेचं भानच राहिलं नाही. आणि ही अशी सगळी प्रश्नोत्तरी, हा जो संवाद आहे सासरे आतून ऐकत असतात. त्याच्यानंतर ते भिक्षुक विचारतात, ताई तुमचं वय काय?
आता सासऱ्यांना असं वाटते की भिक्षुक माणूस त्या बाईचं कशाला वय वय विचारते आणि विचारून बाया काही त्यांचं खरं वय सांगत नाही. तर हे सगळं चालू असतं, त्यांचं संभाषण जे चालू असतं सासरे ऐकत असतात. हळूच बाबा विचारतात, ती बाई सांगते की माझं वय 5 वर्षाचं आहे. आता 22 वर्षाची पोरगी ती जर 5 वर्षाचं वय सांगत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी गूढ असेल ना, काहीतरी गुप्तता असेल ना. त्याच्यानंतर मग ते विचारतात, ते महानुभाव भिक्षुक विचारतात की तुमच्या यजमानाचं वय काय? तर ती सांगते 3 वर्षाचं. म्हणजे हिचं वय 5 वर्षाचं, तिच्या यजमानाचं वय 3 वर्षाचं. नंतर ते विचारतात तुमच्या सासूबाईचं वय काय? तर ती सांगते 4 महिन्याचं. आता मात्र आतून ऐकणारे जे सासरे आहेत त्यांना वाटते आज या पोरीला झालं काय, ही असं उलटसुलट उत्तर का देते. त्याच्यानंतर ते भिक्षुक विचारतात की तुमच्या सासऱ्याचं वय काय? सासऱ्याचं वय असं 80 वर्षाचं. ही बाई सांगते मला सासरा जन्माला आला नाही. हे सगळं सांगितल्यानंतर तो सासरा चक्रावून जातो की ही पोरगी आज अशा रीतीने बोलते का, एवढी समजदार पोरगी माझ्या घरातली ही सून एवढी अशी उत्तरं का देते. त्याच्यानंतर ते बाहेर येतात आणि त्या सुनबाईला विचारतात की तू यांना भिक्षुकांना जे काही आता उत्तरं दिली, प्रश्न विचारले, त्यांना मला काही उलगडा होत नाही. तर मग नंतर ती सांगते, त्या बाबांना बोलावते, वसरीवर बसवते त्यांना आणि त्यांच्या देखत सांगते की ही आध्यात्मिक चर्चा होती. आध्यात्मिक म्हणजे देवाधर्माच्या दृष्टीनं केलेली चर्चा. आता याचा अर्थ काय? ती सांगते की मी महानुभाव कुटुंबातून आली, पण या ठिकाणी आल्यानंतर इकडे महानुभाव पंथ नव्हता. नंतर मग काय झालं की 5 वर्षापासून मी महानुभाव धर्मामध्ये गेली, उपदेश घेतला आणि आज 5 वर्षापासून मी तहत 5 वर्षापासून देवाला उपार दाखवते, सूत्रपाठ वाचते, आरती करते, 2 वेळेला पूजा करते, ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं करूनही मी महानुभाव पंथाचा अभ्यास करते. तुमच्यापैकी किती करत असतील ते तुम्हाला माहीत, पण याच्यानंतर तुम्ही करा, अभ्यास करा, जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास करा. चांगलं काम करायला काही हरकत नाही. वाईट काम करू नये, चांगलं काम करा. अभ्यास करणं हे चांगलं आहे, अभ्यास करा. सरांनी सांगितलं की भगवद्गीता कोणाच्या घरी आहे? बहुतेक घरी भगवद्गीता नसावी असं मला वाटते. लीळा तरी कोणाच्या घरी असावं असं वाटत नाही. फार कमी घरी ते असावं. काही वास्तविकामध्ये भाविक लोक आहेत. आमचे शेडके गुरुजी आहेत, अभ्यास करतात, याही वयात अभ्यास करतात. ते तुमच्यापैकी काही माता भगिनी असतील, त्यांनाही त्या अभ्यासाचा व्यासंग असेल, वेध लागला असेल, तर ही आनंदाची गोष्ट आहे. ते करा तुम्ही. आता मुद्दा असा आहे की 5 वर्षापासून ती पोरगी हे सगळं करून राहिली, देवाला उपार पाणी करून राहिली, देवाधर्माचं सगळं करून राहिली. म्हणून तिनं सांगितलं की माझं वय 5 वर्षाचं आहे. 22 वर्षाची पोरगी सांगते की माझं वय 5 वर्षाचं आहे. कारण तिने 5 वर्षापासूनच सुरुवात केलेली असते. आणि तुमची जी सुरुवात आहे, तुम्ही देवाधर्माची ज्या दिवशीपासून सुरुवात कराल तेच तुमचं खरं वय राहील. आणि तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आयुष्यातले जेवढे वर्ष गेले ते सगळे फुकट गेलेले आहेत. त्याच्यानंतर ती विचारते की तुमच्या यजमानाचं वय काय? तर ती सांगते 3 वर्षाचा आहे. आता तो जो तिचा नवरा होता तो देवपूजाही करायला तयार नाही, मंदिरात यायलाही तयार नाही, कोणी भिक्षुकाला त्याला दंडवतही करायला तयार नाही. तर ही पोरगी त्याच्या मनावर बिंबवते की हा पंथ चांगला आहे, हा उद्धाराचा मार्ग आहे. स्वामी चक्रधरांनी या ठिकाणी जीवाचा उद्धार करण्यासाठी जे काही सांगितलेलं आहे, येणे अवतारे तो नुद्धरे तो कधीची मुद्धरे, या अवतारामध्ये तो उद्धरणार नाही, तो केव्हाच उद्धरणार नाही. आणि म्हणून ती त्या नवऱ्यालाही भक्ती मार्गाला लावते. त्याला होतात 2 वर्ष. 2 वर्षापासून नवरा भक्ती करायला लागतो. म्हणून त्याचं वय तिनं सांगितलं तर 3 वर्षाचं. त्याच्यानंतर तिनं विचारलं की तुमच्या सासूचं वय किती आहे? तर तिनं सांगितलं 4 महिन्याचं. आता सासू म्हातारी, तिचं 4 महिन्याचं वय कसं राहील? पण ही त्या सासूला तयार करते. म्हणजे तुमची एक जबाबदारी आहे की तुमच्या घरामध्ये बाकीचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही धर्मासाठी तयार करा. जर तुम्ही धर्मासाठी तयार कराल तर तुमच्या घरामध्ये एक वातावरण, धार्मिक वातावरण तयार होईल. तुमच्या मुलाबाळांवर संस्कार होतील. आता सरांनी या ठिकाणी सांगितलं
मम्मी म्हणू नका, पण आई सांगते बाबू मम्मी म्हण. मम्मी म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला? माहीत नसेल तर सांगतो. मम्मी म्हणजे इजिप्त देशामध्ये, इजिप्तमध्ये जे राजघराण्यातले लोक मरतात त्या लोकांमध्ये त्यांचं जे कलेवर असते, त्यांचं जे शरीर असते, त्यांचा जो देह असतो त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवतात, रासायनिक द्रव्य भरून ठेवतात आणि ते जास्त टिकले पाहिजेत म्हणून त्याला मम्मी म्हणतात. आता ही अशी मेलेली मम्मी जर तुम्ही घरात आणत असाल तर तुमच्या घरातलं वातावरण पवित्र होईल, त्याचा तुम्हीच विचार करा. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आजच्या दृष्टीनं आजच्या मातेला महत्त्वाचं आहे. कारण आपण फार पुढे गेलो आहोत. आता परतीचे मार्ग आपले सगळे बंद झालेले आहेत. आपणच सांगतो मुलाला, ते शेजारची बाई कशी मम्मी म्हणते, तूही मम्मी म्हण, आई नको म्हणू. आईमध्ये दोन शब्द आहेत, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं जर संमिलन कुठे झालं असेल तर ते त्या आईमध्ये झालेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आई का नाही म्हणायला लावत, का मम्मी म्हणायला लावता? दुसरं असं, आता पप्पा आला, मम्मी सांगितली आता पप्पा सांगतो, त्या पप्पाची उलटा पालट करा, पप्पा त्याचं उलट करा. आता ते पाप कशाला आणलं तुम्ही घरी? तुम्ही सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक करता याची तुम्हाला जाणीव व्हावी यासाठी हे मी सांगतोय. तिसरं डॅड, बाबू डॅड म्हण. डाय जे आहे, जे डाय क्रियापद आहे इंग्रजीमधलं, डाय डाईड डेड, म्हणजे डाय म्हणजे मेला, डाईड म्हणजे मेला आणि डेड म्हणजे वरती गेला आणि सगळा संपला. तो डॅड कशाला आणता तुम्ही घरी? तर हे सगळं आज तुमच्या माता भगिनींना शिकायचं आहे, माझ्या बंधूंना शिकायचं आहे. कारण आपण महानुभाव पंथाचे लोक आहोत. आपल्या स्वामीने आपल्याला जे सांगितलं आहे त्या सूत्रांप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. कारण आपल्या मनामध्ये जे विकार विकल्प आहेत, बाकीच्या लोकांनी घुसवून दिलेले जे विकल्प आहेत, जे अन्यथा ज्ञान आहे त्याचा नाश करण्यासाठी हा पंथ आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, मी थोडा स्पष्ट बोलतो, तोपर्यंत तुम्ही इथं सगळे बसलेले आहात ना, या सर्वांचा काहीही उपयोग नाही. तुम्ही जर शिकून जाल काही तर तुमच्या इथं बसण्याचा, 3 तास बसण्याचा, 4 तास बसण्याचा काहीतरी उपयोग होईल आणि तुम्ही ते करून घेणं आवश्यक आहे. आज तुमचं घर जे आहे ते घर हरवलेलं आहे, मुकं झालेलं आहे. आज प्रत्येक घरातलं वातावरण पहा तुम्ही, प्रत्येक घरामध्ये अलग अलग खोली आहेत प्रत्येकासाठी, एकाचा संपर्क दुसऱ्याची नाही, खेळीमेळीचं वातावरण नाही. हे सगळं वातावरण जर तुम्हाला बदलवायचं असेल तर स्वामीच्या सूत्राप्रमाणे तुमचं आचरण होणं महत्त्वाचं आहे. आचर्येत याचा धर्म, स्वामीने तुम्हाला आचरण करायला सांगितलेलं आहे. अनुसरा नका अनुसरून, काय असेल नसेल ते करा, पण तुमच्या वातावरणातलं, तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातले हेवे दावे, विकार विकल्प. दुसरं सूत्र स्वामीने सांगितलं त्याच्या पुढचं स्वभाव मात्रे, स्वभावाला मात्रा द्या. स्वभावाला मात्रा जर दिली नाही तर तुमचं अलिंबन वाढत जाते. त्याचं पुढचं सूत्र आहे निरालंबी. निरालंबी म्हणजे अलिंबन, अलिंबन म्हणजे मोह, मोह म्हणजे जे तुम्हाला मिळवावं असं वाटते त्याच्याबद्दलची आसक्ती, त्याला मोह असं म्हटलेलं आहे. आणि तो मोह जोपर्यंत तुमचा जात नाही, त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो मी या ठिकाणी. लिओ टॉलस्टाय नावाचे एक रशियन लेखक होते. त्यांनी एक कथा लिहिली. त्या कथेमध्ये त्यांनी असं सांगितलं आणि ती कथा महात्मा गांधीच्या वाचण्यात गेली. आणि महात्मा गांधींनी ती कथा वाचल्यानंतर महात्मा गांधीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. महात्मा गांधी बॅरिस्टर होते. त्यांना काय गरज होती? अंगावर कपडे नाही, काही नाही, नुसतं पंच त्यांच्या अंगावर राहत असे. पण त्यांचं नाव आजही निघते. आपल्या अंगावर 10 कपडे असून आपलं नाव नाही काढणार कोणी. का निघते? कारण त्यांनी जे काही कर्तव्य केले. का केले ते? त्यांनी ही जी कथा वाचली, ती कथा अशी होती की एक जमीनदार असतो, मोठा जमीनदार असतो, शेकडो एकर जमीन त्याच्या मालकीची असते. तो एक शर्यत ठेवतो, एक पैस ठेवतो आणि त्या पैजेमध्ये सांगतो की जो कोणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढी जमीन धावून जाईल तेवढी जमीन त्याच्या मालकीची होईल.
दवंडी पिटवल्या जाते सगळ्या गावामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळीच लाईनच्या लाईन लागते लोकांची. तरी एक दिवसात धावून गेल्यानंतर जर आपली जमीन आपली होत असेल तर काय हरकत आहे धावायला. एक रशियन नाव सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये एक माणूस असतो धावणारा, त्याचं नाव आहे पोखम. आपल्याकडचं नाव नाही आहे, ते रशियामधलं नाव आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्याचं नाव असते पोखम. त्या लाईनमध्ये तोही उभा राहतो आणि त्या शर्यतीला हिरवी झेंडी दाखवल्या जाते. हिरवी झेंडी दाखवल्यानंतर लोक पळायला सुरुवात करतात. आणि त्या शर्यतीमध्ये काय असते की थांब्या थांब्यावर त्यांची व्यवस्था केली. कुठे पाण्याची व्यवस्था, कुठे शरबताची व्यवस्था, कुठे फराळाची व्यवस्था, कुठे जेवणाची व्यवस्था. आणि लोक धावायला लागतात. हा पोखम जो आहे, हा धावणारा जो आहे, तो विचार करतो की आजच मला धावायचं आहे. आज मी जेवढं धावून जाईल तेवढी जमीन तर माझ्या मालकीची होणार आहे. आणि म्हणून तो धावायला लागतो. कुठे पाणी पित नाही, कुठे फराळ करत नाही, मागे वळून पाहतो, कोणीच त्याच्या मागे दिसत नाही. त्याला वाटते अरे मीच होता समोर जाणारा, मागे आता कोणी शिल्लक उरला नाही. आणि म्हणून तो सारखा धावत असतो. सूर्य माथ्यावर येतो, सूर्य आग ओकत असतो, उष्मा तापलेली असते, ऊन कडाक्याचं असते. आणि हे सगळं धावत असताना त्याच्या तोंडाला फेस यायला लागतो. तरी पण तो धावतोच. विचार एकच असतो की ही जमीन माझ्या मालकीची झाली पाहिजे. हे निरालंबी व्हा म्हणून स्वामींनी सांगितलं, पण त्याला आलिंबन सुटत नाही, हाव सुटत नाही, म्हणून तो धावतो. सूर्यास्तापर्यंत धावतोय. तोंडाला फेस आलेला आहे, छाती भरून येते. छाती भरून आल्यानंतर त्याला श्वास लागतो. इकडे कासराभर दिवस असतो. आमच्या शेतकरी बांधवांना माहिती आहे कासरा कशाला म्हणतात ते. दोन बैलाचे दोर एकमेकाला जोडलेले असतात, त्याला कासरा म्हणतात. कासराभर दिवस म्हणजे त्या दोन बैलाच्या दोराचा जो कासरा आहे जोडलेला, तेवढा दिवस उरतो. तरी पण हा धावतच असतो. आणि शेवटी तो पाहतो सूर्यास्त होतोय आणि तो धावतोच आहे. त्याचा श्वास भरून येतो. इकडे सूर्याचा अस्त होतो. हा रक्तपरिशी जमिनीवर पडतो आणि याचा प्राणोत्क्रमण होते, याचा जीव जातो. त्या कथेचं नाव आहे माणसाला जमीन किती लागते. हाऊ द मॅन रिक्वायर्स द लँड. माणसाला जमीन किती लागते. आणि त्या एवढ्याशा जमिनीसाठी एवढा मोठा मोह, एवढी मोठी आस, एवढा मोठा लोभ, एवढी मोठी हाव आपण करतो. आपण तरी काय करतो, आपलं धावणं चालूच आहे. सारखं धावत असतो आपण. देव विसरतो, धर्म विसरतो, सगळी धावाधाव चालू असते. आणि धावाधाव केल्यामुळं जर देव मिळाला असता, पैसा मिळाला असता, तर आजचे कुत्रे श्रीमंत झाले असते. कारण ती धावतात, स्वर्ग सारखे पळत असतात, पण एकही कुत्रा श्रीमंत झाल्याचं उदाहरण नाही. आणि म्हणून स्वामींना प्रत्येक सूत्र हे तुमच्या जीवनाशी निगडीत कसं आहे आणि त्याचं तुम्ही कशा रीतीचं आचरण करायला पाहिजे हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पहा जीव कसा आहे. सिकंदर नावाचा एक राजा होता. राजा म्हणजे सम्राट होता. सम्राट म्हणजे राजांचाही राजा. सगळे देश त्यानं जिंकले आणि फक्त एक देश जिंकायचा होता. त्या देशावर स्वारी करण्यासाठी म्हणून निघायचं. तर त्याने राज ज्योतिषी जो होता, त्याच्या राज्यामधला जो ज्योतिषी होता, त्या ज्योतिषाला बोलावलं आणि विचारलं की माझा हात बघ आणि माझं भविष्य सांग. त्या ज्योतिषाने पाहिलं, हात पाहिला, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पामेष्टीचा त्या ज्योतिषाला अभ्यास होता. मस्तकावरच्या रेषांचा अभ्यास होता. नाडीवर हात ठेवला आणि त्याच्या लक्षात आलं ज्योतिषाच्या की हा जो राजा आहे याचा मृत्यू आता समीप आलेला आहे, जवळ आलेला आहे. पण राजा तो त्याला स्पष्ट सांगायचं कसं. जर सांगितलं तर हा शिरच्छेद करेल. आणि म्हणून त्यानं थोडंसं संदिग्ध भाषेमध्ये सांगितलं की ज्या वेळेला सुवर्णाचा आकाश होईल, लक्षात ठेवा बरोबर, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या वेळेला सुवर्णाचं आकाश होईल आणि लोखंडाची धरती होईल, त्यावेळेला हे राजा तुला मृत्यू येईल. हे सगळं ऐकल्यानंतर त्याला वाटलं, राजाला वाटलं की सुवर्णाची धरती तर होणारच नाही, सुवर्णाचं आकाश तर होणारच नाही.
लोखंडाची धरती होणार नाही, म्हणजे मला मृत्यू येणार नाही. आता वास्तविक ज्यांना जेवढे सगळे देश जिंकले तो काही अज्ञान होता असं नाही आहे, पण त्यानं ते समजून घेतलं की याने हा जो भविष्य सांगून राहिला या भविष्यामध्ये काही ना काही तथ्य आहे. आणि मग तो स्वारीवर गेला. स्वारीवर गेल्यानंतर ती स्वारी फत्ते झाली, त्या ठिकाणी त्याचा जय झाला. आणि त्यानंतर परत येताना सैन्य मागे राहिलं, प्रधान आणि ह्या घोड्यावर बसले आणि आपल्या राजधानीकडे येऊन राहिले. येता येता एक वाळवंट लागलं. वाळवंट म्हणजे जे जिकडे तिकडे रेतीच रेती आहे, त्या ठिकाणी झाड झडूला नाही, एखादं झाडही नाही. म्हणजे जर सावलीसाठी आपण थांबतो म्हटलं त्या ठिकाणी सावलीसाठी जागा नाही. आणि त्या अर्ध्या वाळवंटात आल्यानंतर हा राजा म्हणतो, प्रधानजी माझ्या अंगात जोर भरलेला आहे, मला ताप आल्यासारखा वाटतो. त्यावेळेस प्रधान म्हणतो की काही अंतरपर्यंत जाऊ आपण, पुढे पाहू शोधू काही झाडबीड असेल तर. आणखी फरलांग 2 फरलांग निघून येतात घोड्यावर. त्यानंतर हा म्हणतो आता माझ्याच्याने बसवल्याच जात नाही, मी घोड्यावर पडतो, घोड्यावरून पडतो की काय असं मला वाटायला लागलं. आता मला त्या घोड्याखाली उतरव. आणि तो प्रधान राजाला घोड्याखाली उतरवतो. त्याच्या अगोदर तो काय करतो, प्रधान काय करतो की याच्या अंगामध्ये चिलखत असते. चिलखत म्हणजे शस्त्राचा वार तुमच्या शरीराला लागू नये त्यासाठी म्हणून जे चिलखत वापरल्या जाते, त्या चिलखताचं आतलं अस्तर जे असते ते रेशमाचं असते आणि वरचं जे कव्हर असते ते लोखंडाचं असते. त्या प्रधानाने ते खाली अंथरलं, त्याच्यावर त्या राजाला झोपवलं आणि त्या राजाची ढाल जी होती ती सोन्याची होती, ती त्याच्या तोंडावरती धरली. आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ज्योतिषानंतर मला सांगितलं होतं की सुवर्णाचा आकाश होईल आणि लोखंडाची धरती होईल, त्यावेळेला हे राजा तुझा मृत्यू आहे. आता माझा मृत्यू माझ्या जवळ आलेला आहे, आता हा कोणी चुकू शकणार नाही. आणि म्हणून नंतर आलेल्या सैन्यासोबत राजज्योतिषी आले, राजवैद्य आले आणि म्हणून काकुळतीला येऊन तो राजा त्यांना विनंती करतो की मला राजधानीपर्यंत तरी जाण्यासाठी माझा जीव वाचवा. पण नाही, ज्यावेळेला तो जीव, ही गोष्ट तुमच्या मनात निश्चितपणानं ठरवा की आयुष्यामध्ये भक्ती हाच एक उपाय आहे. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जे नाही की परमेश्वरी न, परमेश्वराशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि हा जो मार्ग आहे मानवा पंथ आहे, परमार्ग आहे, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला परमेश्वराचं दास्य करायचं सांगितलेलं आहे. ते दास्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जी काही भक्ती करत असाल त्याचा गवगवा करू नका. तुमची जे आंतरिक भावना जी आहे त्या परमेश्वराप्रतीची, ती भावना तुम्ही त्या परमेश्वराला समर्पित करा. कारण एकदा काय झालं बघा, वृंदावनातल्या गोपी ज्या आहेत त्या यमुना पार करून जायला लागल्या. लोण्याचे माठ त्यांच्याजवळ होते, दया दुधाच्या घागरी त्यांच्याजवळ होत्या. आणि तेवढ्यात झालं काय की व्यास ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्या व्यास ऋषींना त्या विचारतात की बाबा आम्हाला आता आहे यमुना पार करून जायची आहे, तर याच्यासाठी आम्हाला काही मदत करा. त्यावेळेस व्यास ऋषी त्यांना सांगतात मी तुम्हाला मदत करतो, पण तुम्ही एक काम करा, तुमच्याजवळचं जे ताजं लोणी आहे ना ते ताजं लोणी मला द्या. आणि ते ताजं लोणी त्यांच्याजवळचं घेऊन व्यास ते लोणी खातात आणि त्यांना तृप्त होतात. आणि त्यानंतर ते यमुना नदीला प्रार्थना करतात तर हे यमुना माते आम्हाला रस्ता दे. आणि त्याप्रमाणे ते सगळे यमुना पार करून जातात. त्यानंतर त्या पलीकडच्या काठावर पोचल्यानंतर एक गोपी विचारतात की बाबा, आणि ते म्हणतात पहिल्यांदा जायच्या अगोदर, जर मी खरोखर उपास केला असेल तर हे यमुने मला जायला वाट दे. तर ते पलीकडच्या काठावर गेल्यानंतर हे गोपी त्यांना विचारतात की तुम्ही म्हटलं की मला मी उपास केला असेल, तुम्ही आमच्याजवळचं लोणी खाल्लं, मग तुमचा उपास कसा? त्यावेळेला मग ते सांगतात, वेदव्यास सांगतात की मी जे लोणी खाल्लं ती जी क्रिया आहे खाण्याची ती माझ्या शरीराची फक्त हालचाल होती. मनाने ते लोणी मी माझ्या परमेश्वराला अर्पण केलं, माझ्या भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलं आणि त्याचे तो संतुष्ट झाला आणि त्याच्यामुळे यमुनेने आपल्याला जायला वाट करून दिली. कोणतंही कार्य जर करत असाल तर ते समर्पण भावनेनं करा. उपार दाखवत असाल चित्त मन लावून करा. स्वयंपाक करत असाल तुमचं चित्त त्याच्यामध्ये ठेवा. कारण
तुमचा पती नाही, तुमचा मुलगा नाही, तुमचा परिवार नाही, तर तुम्हाला परमेश्वराला ते समर्पित करायचं असते आणि म्हणून त्याच्यामध्ये पवित्रता राखणं हे तुमचं कर्तव्य असते आणि म्हणून ते चांगल्या रीतीनं तुम्ही ते पाळलं पाहिजे. एकदा काय झालं की नारदाला खूप राग यायचा आणि नारदाला खूप राग यायला लागल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला नारद विचारतो की देवा, मला अलीकडे खूप माझा पारा गरम होतो, माझं डोकं गरम होते, खूप राग यायला लागलं. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, का रे बाबा, का राग येतो तुला? तो म्हणतो, कारण काही कळत नाही, पण राग येतो हे निश्चित. मग असं कर म्हणते, तू एखाद्या ठिकाणी जाय, 12 वर्ष तप कर आणि तुझ्या मनावर तू ताबा ठेव, कंट्रोल कर, राग येणार नाही याच्यासाठी प्रयत्न कर. बरं म्हणते, मी काही हरकत नाही, जातो आणि 12 वर्षाची तपश्चर्या करतो. नारद जातात, 12 वर्षाची तपश्चर्या करतात, परत येतात. परत आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची भेट होते. भेटल्यानंतर देवा, माझा राग गेला म्हणते, आता मला राग केव्हा येणार नाही, येतच नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, खरंच राग गेला का तुझा? देवा, माझ्यावर संशय व्यक्त करता म्हणते तुम्ही. तिन्ही ठिकाणी फिरतो, स्वर्गमुक्ती पाताळात जातो, तुमचं गुणगान करतो आणि माझ्यावर संशय घेतात? नाही रे बाबा, तसं नाही म्हणते, पण याच्या अगोदरचे जे काही महात्मे गेले, जे काही ऋषीमुनी गेले, ते त्या क्रोधावर त्यांचं नियंत्रण नाही ठेवू शकले, म्हणून मी तुला असं म्हणतो की खरोखर राग गेला काय तुझा? पुन्हा परत या नारदाला राग येतो आणि मग भगवान श्रीकृष्ण विचारतात, आला की नाही तुला राग? आणि म्हणून राग जो आहे, क्रोध जो आहे, तो तुमच्या मनामध्ये असू नये याच्यासाठी ही मी गोष्ट सांगितलेली आहे. आणि आतापर्यंत जे काही मी बोललो याच्यामधल्या कवितांचं जे समर्पकता आहे, पुन्हा आणखी एकदा सांगतो मी की ह्या ज्या कविता आहेत, माझ्या ज्या कविता आहेत, त्या तुमच्या अंतर्मनामध्ये पोचल्या पाहिजे. त्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. यासाठी पुन्हा आणखी सांगतो, जन्मताच देही दुःख घेऊन आलो, जन्मताच देही दुःख घेऊन आलो, भोग या जन्मीचे सवे घेऊन आलो, अंतरात 2 श्वासांच्या आयुष्य कोंडलेले, पाप पुण्य संचिताचे गणित मांडलेले. देह घर किरायाचे अंती करावयाचा खाली, माणसाचा महात्मा वामवाली ज्याचे त्याचे हवाली. कान जगावे माणसाने जगणे माणसाचे, बुद्धी दैव देणे परब्रह्म परमेश्वराचे. तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, परमेश्वराने बुद्धीचं दान आपल्याला दिलेलं आहे. त्या बुद्धीचा सदुपयोग करून हा परमार्ग जो आहे, या परमार्गामध्ये स्वामी चक्रधरांनी जे काही आपल्याला ज्ञान सांगितलं आहे, ते सत्य ज्ञान, कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स ट्रूथ असं ज्याला आपल्याला म्हणता येईल, ट्रू नॉलेज असं म्हणता येईल, तर त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगल्या रीतीनं सरांनी या ठिकाणी त्यांचा विषय मांडला आणि त्यांच्या व्याख्यानाचं अध्यक्षपद मला दिलं, त्याबद्दल मी बाबांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्यासाठी मी तुमचाही आभारी आहे. आणि म्हणून मी माझ्या या वक्तव्याला विराम देतो. पुन्हा एकदा आपण जयघोष करूया आणि तोही टाळ्यांच्या कडकडाट झाला पाहिजे अशा रीतीनं करा. गोपाल कृष्ण महाराज की, दत्तात्रेय महाराज की, चक्रपाणी महाराज की, गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. दंडा, काव्य, कथा, वाङ्मय, साहित्य आणि स्वामीच्या तत्वज्ञानाचा मिलाप होता असे आदरणीय मनोहररावजी अडसो सर यांचं अध्यक्षीय मार्गदर्शन आपण नुकतंच ऐकलं. धन्यवाद डॉक्टर सर. तसेच आजच्या 4थ्या पुष्पाचे प्रमुख मार्गदर्शक जे होते महानुभाव तत्वज्ञानाचं एकमेव तत्वज्ञान आहे जिथे आपल्याला सत्याची कास, सत्य आपल्याला माहिती होते. माहीमट्ट त्या काळचे खूप प्रगाढ पंडित होते.
दिवसा मशाल घेऊन चालायचे इतका अभिमान त्या व्यक्तीच्या अंगी होता. आणि असे माहीम भट्ट स्वामीला विचारतात की आम्ही दास्य कोणाचे करायचे. त्यावर चक्रस्वामी म्हणतात, सरांनी आपल्याला सांगितलं, उत्कृष्ट सांगितलं की आपण श्रीकृष्ण अवताराचे करायचे. त्यावर ते माहीम भट्ट खूप हुशार होते. ते म्हणतात की ते युग गेलं, तो अवतार गेला. चक्रस्वामी म्हणतात की आपण दास्य दत्तात्रय प्रभूचे करायचे. त्यावर माहीम भट्ट म्हणतात चहाची की व्यवस्था त्यांनी केलेली आहे. कामाख्यासाठी देह त्याग केला, आम्ही त्यांचे दास्य कसं करायचे. चक्रस्वामी म्हणतात की आपण गुंडम राऊळ गोविंद प्रभूचे दास्य करायचे. तर ते वेळी पिशी मूर्ती कधी म्हणतात दाभेऱ्याला जाऊ की कधी म्हणतात काजळी देवराळ्याला जाऊ, त्यांचं आम्ही दास्य कसं करायचं. आणि शेवटी चक्रस्वामी म्हणतात, हात दाखवतात आणि हात देऊन म्हणतात की दास्य ते आमचे करायचे. असे चक्रस्वामीच्या जीवनावर आणि महानुभाव प्रकाश टाकणारे आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय बाळकृष्ण अंजनगावकर सर यांचं मी या वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीनं आभार मानतो. तसंच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुष्प संपन्न झालं असे आदरणीय श्यामभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष दिग्रस ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ, तसेच श्रीकांत भाऊ अवचट, कार्याध्यक्ष दारवा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ, या सर्वांचं आपल्या उपस्थितीच्या बाबतीत मी आभार मानतो. तसंच या सोहळ्याकरता ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभत आहे त्या सर्वांचं येथे मी आभार मानतो. दुपारची पिढा हरण ज्यांचं होतं, चिंचर गव्हाणवाची लोहे परिवार, बाकी परिवार ज्यांनी आजचं दुपारचं अन्नदान केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च वरुड तालुका ग्रामीण